26 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। साल होतं 2000। त्या काळी इंटरनेट हे नवं मार्केटमध्ये आलं होतं। ग्रोथ वेगाने होईल अशा आशेने जगभरातल्या इन्व्हेस्टर्सनी इंटरनेट संबंधित शेअर्समध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली होती। त्यामुळे अनेक स्टार्टचं व्हॅल्युएशन जोरात वाढलं। पण हा फक्त एक बबल होता। मार्च 2000 मध्ये हा बबल फुटला आणि अमेरिकन शेअर बाजार जोरात आपटला। अनेक कंपन्यांचे शेअर्स वेगाने खाली आले। कित्येक कंपन्यांना कोट्यवधीचे नुकसान झालं। तर शेअर बाजारात घडलेल्या या ऐतिहासिक घटनेला .com बबल फुटणं असं म्हणतात। आता 26 वर्षांनंतरही शेअर बाजाराला पुन्हा असाच एक झटका बसलाय। हा झटका आहे अमेरिकेच्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीजला बसला असून त्यामुळे एका दिवसात शेअर बाजारात तब्बल $1.3 ट्रिलियन नुकसान झाले। ही रक्कम कित्येक देशांच्या GDPच्या पेक्षाही जास्त आहे। अनेकांच्या म्हणण्यानुसार 26 वर्षापूर्वी जसा इंटरनेटचा बबल फुटला तसाच आता AIचा बबल फुटायला लागलाय। येणाऱ्या काळात शेअर बाजारात आणखी मोठा भूकंप येऊ शकतो असा अंदाजही लावला जातोय। पण आता अमेरिकेत घडत असलेल्या या घटना भारताच्या दृष्टीने चांगल्या असल्याचाही दावा आहे। हा विषय नेमका काय आहे? अमेरिकेच्या शेअर बाजारात एवढा मोठा भूकंप कसं काय आला आहे? AI बबल खरंच फुटतोय का? याचा भारताला काय फायदा होऊ शकतो समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहता हितचिंतक। तर सगळ्यात आधी अमेरिकेच्या शेअर बाजारात नक्की घडलंय काय ते सांगतो। शुक्रवारी 5 जूनला अमेरिकेच्या शेअर बाजारात अचानक मोठी घडामोड झाली। शेअर बाजारात सेमीकंडक्टरशी संबंधित ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांची मार्केट व्हॅल्यू तब्बल $1.3 ट्रिलियन कमी झाली। अमेरिकेच्या या एका दिवसात 4.4% घसरण पाहायला मिळाली। ही घसरण फार मोठी आहे। याचा फटका एनव्हिडिया, मेटा, ब्रॉडकॉन, AMD, मायक्रॉन, इंटेल, क्वालकॉम अशा सेमीकंडक्टरशी संबंधित कंपन्यांना बसलाय। शुक्रवारी मेटाचे शेअर 5.5% घसरले, एनव्हिडियाचे शेअर 6.20% घसरले, MMDचे शेअर 10.86%, तर इंटेलचे शेअर 11.28%, तर मायक्रॉनचे शेअर हे जवळजवळ 14% घसरले। यावर्षी मार्केटमध्ये एका दिवसात झालेली सर्वात मोठी घसरण आहे। महत्त्वाचं म्हणजे मागच्या सलग 9 आठवड्यापासून मार्केट तेजीत होतं। त्यामुळे अचानक एवढी मोठी घसरण कशी झाली हा प्रश्न अनेकांना पडलाय। आता नक्की काय घडलंय ते समजून घेऊया। अमेरिकेच्या लेबर डिपार्टमेंटने नुकताच रोजगाराशी संबंधित रिपोर्ट जाहीर केलाय। या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय की मे महिन्यात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला शेतीला वगळून तब्बल 1,72,000 नवीन रोजगार निर्माण झाले। तज्ज्ञांचा अंदाजा 80,000 नोकऱ्याचा होता। म्हणजे अधिकृत आकडेवारी ही वर्तवलेल्या अंदाजापेक्षा दुप्पट जास्त आली। आता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेसाठी ही चांगली बातमी मानली जात होती। पण त्यामुळे अमेरिकेचा शेअर बाजार मात्र अचानक घबराट पसरली। यामागचं कारण म्हणजे अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल बँकेचं व्याजदर। खरं तर फेडरल बँकेने महागाईत नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढवलेले आहेत। जेव्हा अर्थव्यवस्थेची वाढ अतिशय वेगाने होते आणि सर्वांकडे रोजगार असतो तेव्हा लोकांकडून होणारा खर्च वाढतो। अशा परिस्थितीत बँकेकडून व्याजदर वाढवले जातात। पण फेडरल बँक आता लवकरच व्याजदर कमी करायला सुरुवात करेल अशी अपेक्षा इन्व्हेस्टर्सना होती। मात्र नोकरीच्या बाबतीतला जो रिपोर्ट समोर आला त्यामुळे सर्व अपेक्षांना धक्का बसला। एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्या नोकऱ्या निर्माण झाल्याचं चित्र समोर आल्याने इन्व्हेस्टर्समध्ये अचानक चिंता निर्माण झाली। इन्व्हेस्टर्सना वाटलं की आता फेडरल बँक अर्थव्यवस्थेला स्लो डाऊन करण्यासाठी पुन्हा व्याजदर वाढवेल। त्यामुळे घाबरलेल्या इन्व्हेस्टर्सने पटापटा त्यांचे शेअर्स विकायला सुरुवात केली। तर झालंय असं की मागच्या 3 वर्षापासून AIच्या क्षेत्रामध्ये अचानक मोठा बूम झालाय। ChatGPT लॉन्च झाल्यापासून मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट यासारख्या मोठ्या मोठ्या टेक कंपन्यांनी AIच्या क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे। या सर्व कंपन्यांनी त्यांचे वेगवेगळे AI मॉडेल्स लॉन्च केले आहेत। याचा फायदा AI चिप्स बनवणाऱ्या एनव्हिडिया सारख्या कंपन्यांना झाला। मागच्या 3 वर्षापासून एनव्हिडियाची मार्केट व्हॅल्यू मोठ्या प्रमाणात वाढली। मागच्या नोव्हेंबर महिन्यात या कंपनीचं व्हॅल्युएशन तब्बल $5 ट्रिलियन पार गेलं आहे। हे व्हॅल्युएशन जपान, जर्मनी, भारतासारख्या देशांच्या GDPपेक्षा जास्त होतं। कोरोना महामारीच्या आधी एनव्हिडियाची एका शेअरची किंमत फक्त $4 ते $5 होती। आता ही किंमत $205 पर्यंत गेली आहे। एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये फक्त 6 वर्षात एवढी वाढ झाली आहे। या कंपनीच्या या ग्रोथचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे AI। या अनेकांच्या म्हणण्यानुसार AIच्या क्षेत्रात होत असलेली ही ग्रोथ
हा एका प्रकारचा बबल आहे जो कधीही फुटू शकतो. इथे होतंय काय तर टेक कंपन्या एआयच्या क्षेत्रात प्रचंड पैसा ओतत आहेत, पण सध्या तरी त्यांना काहीच रिटर्न्स मिळत नाही आहेत. अनेक एआय कंपन्यांचे बिझनेस मॉडेल अजून क्लिअर नाहीत. जीपीटी, क्लाउड, जेमिनी सारख्या एआयचं मॉडेल चालवणं प्रचंड खर्चिक असतं. त्या मानानं ही एआय मॉडेल्स वापरणारे प्रीमियर युजर्स फार कमी आहेत. उलट सध्या अनेक एआय कंपन्या त्यांचं प्रीमियम प्रोडक्ट युजर्सना फ्री वापरायला देत आहेत. परप्लेक्सिटी या एआय स्टार्टअप्सनंही काही महिन्यांपूर्वी एअरटेलशी करार केला. त्यानंतर भारतातल्या एअरटेलच्या ग्राहकांना परप्लेक्सिटीचं 17,000 रुपयाचं प्रीमियम मॉडेल एका वर्षासाठी फ्री देण्यात आलं. त्यामुळे देशात परप्लेक्सिटीच्या युजर्सची संख्या वाढली, पण कंपनीला रिव्हेन्यू किती मिळतोय हा मोठा प्रश्न आहे. ChatGPTने सुद्धा त्यांचं प्रीमियम मॉडेल भारतीयांसाठी फ्री केले. त्यामुळे ChatGPTचंही भारतीय युजर्स मोठ्या प्रमाणात वाढले, पण त्यातूनच कंपनीला रिव्हेन्यू मात्र काहीच मिळत नाही. सध्या अनेक मोठ्या कंपन्या एआयच्या क्षेत्रात एवढा पैसा फक्त गुंतवणूक अशावर करतायत की भविष्यात त्याद्वारे त्यांना फायदा होऊ शकतो, पण त्यामुळे मार्केटमध्ये मोठा बबल तयार होत असल्याचं बोललं जातं आहे. हा बबल फुटल्यानंतरच इन्व्हेस्टर्सचं मोठं नुकसान होईल अशीही भीती व्यक्त केली जाते. याच भीती ही शनिवारी इन्व्हेस्टर्सला वाटली आणि आत्तापर्यंत एआयमध्ये अब्जावधी ओटलेले डॉलर्स त्याचा एक बबल फुटला. पण यातून हा प्रश्न निर्माण होतो की जेवढे कंपन्यांनी अब्जावधी डॉलर्स आत्तापर्यंत ओतले आहेत त्यातून त्या नफा कधी कमवणार, हा प्रश्न अनेक कंपन्यांनी त्यांना विचारायला सुरुवात केली. शुक्रवारी आणि शॉकच बसला आणि इन्व्हेस्टर्सला भीती वाटायला लागली की एआय बबल फुटणार आहे. या भीतीने त्यांनी पटापटा एनव्हिडिया, इंटेल, मायक्रॉन यांच्यासारख्या सेमीकंडक्टरशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स विकायला सुरुवात केली. त्यामुळे या कंपन्यांचं एका दिवसात एवढं मोठं नुकसान झाले. आता अमेरिकेच्या मार्केटमध्ये हा भूकंप आलाय, पण त्याचा फायदा भारताला कसा होऊ शकतो ते समजून घेऊया. तर मागच्या 3 वर्षांमध्ये जगभरातल्या इन्व्हेस्टर्सनी एआयमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला आहे, पण तो पैसा नेमका आला कुठून तर तो पैसा गेल्या काही काळापासून परदेशी इन्व्हेस्टर्सनी भारतातील मार्केटमधून त्यांचा पैसा बाहेर काढायला सुरुवात केली होती. भारतात एआयच्या क्षेत्रात काम करणारी एकही एआय कंपनी सध्या तरी प्रचंड मोठी अशी वाटत नाही आहे. एआयमुळे पैसा गुंतवायचा, त्यामुळे इन्व्हेस्टर्सनी भारतीय मार्केटकडे पाठ फिरवली आहे आणि भारतातला आपला पैसा काढून घेऊन तो तायवान, दक्षिण कोरिया, अमेरिकेसारख्या देशांच्या मार्केटमध्ये गुंतवला. हे मार्केट असं आहे जिथे एआयमध्ये प्रचंड गुंतवणूक आहे, पण आता परिस्थिती अशी आहे की इन्व्हेस्टर्सला एआयचा बबल फुटण्याची भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे मार्केटमधून आपला पैसा काढून घेत आहेत. शुक्रवारी असंच काय घडलं. आता इन्व्हेस्टर्सनं आणखी एक पैसा बाहेर काढण्याची चांगली सुरुवात ही केली आहे आणि ही भारतासाठी एक चांगली बातमी आहे, कारण आता भारतातून बाहेर गेलेले हे इन्व्हेस्टर्स पुन्हा भारतीय मार्केटकडे वळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या शेअर बाजारात आलेला भूकंपाचा फायदा भारताला तरी होऊ शकतो असं सध्या तरी बोललं जाते. अमेरिकेच्या मार्केटमध्ये शुक्रवारी जी घसरण झाली त्यामुळे अनेकाची चिंता वाढलेली आहे. एआयचा बबल फुटतोय का अशा शक्यता हे वर्तवल्या जातात, पण त्याचा फायदा भारताच्या मार्केटला होऊ शकतो असा दावा केला जाईल. तुम्हाला काय वाटतं, एआयचा बबल अखेर फुटायला लागलाय का? त्याचा फायदा भारताला किती होऊ शकतो? तुमचं मत काय, प्रतिक्रिया काय ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हितचिंतक चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.